बिहारच्या कैमूर जिल्ह्यात कडाकीच्या थंडीत हातात बॅनर घेऊन एक व्यक्ती आपल्या 2 लहान मुलांसह रस्त्यावर भीक मागत आहे। आता याचं कारण जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही चकितच व्हाल। त्याने हातात घेतलेल्या बॅनरवर लिहिले आहे की आपला देश स्वतंत्र आहे पण आपण पुरुष स्वतंत्र नाही आहोत। मला हौस नाही, मजबुरी आहे, मुलाचे संगोपन आवश्यक आहे। द्यायचं असेल तर काम द्या, नाही तर दान करा। कृष्ण मुरारी गुप्ता आपल्या 4 वर्षाचा मुलगा आणि 6 महिन्याची मुलगी ते दोघांना घेऊन तो फिरत आहे। भीक मागणाऱ्या व्यक्तीने इथं काय सांगितलेले आहे बघा। कृष्ण मुरारी गुप्ता यांनी सांगितले की ते मुंबईतील एका रुग्णालयात कामाला होते। नोव्हेंबर 2017 मध्ये त्यांचे लग्न झाले। त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला जो 4 वर्षाचा आहे। यानंतर पत्नी त्यांच्याशी भांडू लागली आणि नंतर अचानक पळून गेली। पोलिसांनी समजावूत काढली आणि पत्नी माघारी घरी आली। दरम्यान त्यांना मुलगी झाली पण तिच्या जन्मानंतर 15 दिवसांनी पत्नीने मुलीची हत्या केली। याशिवाय कृष्ण मुरारी गुप्ता यांनी सांगितले की एके दिवशी ते त्यांच्या मुलासोबत झोपले असता अचानक पत्नीने लोखंडी पाईप डोक्यावर मारला, ज्यामुळे त्याला मोठी दुखापत झाली। त्यानंतर ती पुन्हा एकदा घरातून पळून गेली आणि आजपर्यंत ती परतली नाही। आतापर्यंत ती 30 ते 35 वेळा घरातून पळून गेली आहे असे कृष्ण मुरारी यांनी सांगितलेले आहे। कृष्ण मुरारी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची मुलगी 6 महिन्यांची आहे। त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य घराबाहेर राहतात। ते एकटेच त्यांच्या दोन्ही मुलांचे संगोपन करत आहेत, त्यामुळे त्यांना कुठेच काम करता येत नाही। त्यामुळे पोट भरण्यासाठी ते मुलांसोबत भीक मागतात। कृष्ण मुरारी गुप्ते यांच्या पत्नीने त्यांच्यावर हुंडा घेतल्याचा खटला दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे।